जातीभेद, धर्मभेद या खरं तर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी, पण तरीही त्या वारंवार घडतात. जबरदस्तीचे धर्मांतर, लव जिहाद यांचा वाढता घटनाक्रम बघता महाराष्ट्र सरकारने आज एक मोठा कायदा मंजूर केलाय. महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा अखेर मंजूर झालाय. फडणवीस सरकारने धर्मांतर विरोधी कायद्यावर शिक्कामोर्तब केले. जबरदस्तीने धर्मांतर केल्यास आता 7 वर्षांची शिक्षा आणि 5 लाखांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे. त्यामुळे जबरदस्तीने आमिष दाखवून फसवणूक करून धर्मांतर करणाऱ्यांना आता मोठा दणका बसणार आहे. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 असं या कायद्याचं नाव आहे. या कायद्यानुसार 60 दिवस आधीच धर्म बदलणार असल्याची माहिती संबंधित व्यक्तीला प्रशासनाला द्यावी लागेल. या 60 दिवसात जी प्रक्रिया होईल त्यात जर धर्म बदलणारी व्यक्ती दबावाखाली असल्याचं जाणवलं तर तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे. तर या कायद्याबद्दल तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.